कधी असा अनुभव आला आहे का की एखादी व्यक्ती सतत तुमचा अपमान करते, टोमणे मारते, तुम्हाला कमी लेखते आणि मुद्दाम तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी आणण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही विचार करता, याला उत्तर द्यावं का की शांत राहावं? अशी परिस्थिती खूप जणांना दररोज अनुभवायला मिळत असते. पण लक्षात ठेवा, भांडण जिंकणारा माणूस नेहमीच मोठा नसतो. परिस्थिती जिंकणारा माणूस खरा मोठा असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, भांडण न करता लोकांना त्यांची जागा कशी दाखवायची. कारण प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकायची नसते. काही लढाया आपण वागणुकीमुळे जिंकायच्याही असतात. त्यामुळे तुम्हाला कसं वागायला हवं किंवा त्या सिच्युएशनला तुम्हाला कसं हँडल करता आलं पाहिजे, हे या व्हिडिओमधून आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही लोकांना असं वाटतं की प्रत्येक वेळी मोठ्याने बोललं, वाद घातला किंवा समोरच्याला सुनावलं तरच आपण वरचढ ठरतो. पण वास्तव्य अगदी उलट आहे. जगातील सर्वात प्रभावशाली लोक अनेकदा खूप कमी बोलतात. ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवतही नाहीत, तर त्यांच्या वागणुकीतून आणि परिणामातून उत्तर देतात. जर काही लोक तुमचा गैरफायदा घेत असतील, तुम्हाला गृहीत धरत असतील किंवा वारंवार कमी लेखत असतील, तर त्यांच्याशी भांडण्यापेक्षा स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या. आज या व्हिडिओतून असे काही नियम आपण लक्षात घेणार आहोत, जे तुम्हाला या वरचढ लोकांना त्यांच्या मर्यादा दाखवायला शिकवतील आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना कसं उत्तर देऊ शकता, हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं बंद करा. काही लोकांना तुमचा राग पाहायचा असतो. त्यांना तुमच्याकडून प्रतिक्रिया हव्या असतात. तुम्ही रागावलात की ते त्यांना चांगलं वाटतं. पण असं न करता शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते आणि तो स्वतःवर असलेला ताबा असतो. त्यामुळे कधीही इतरांवर चिडण्यापेक्षा किंवा कोणत्याही गोष्टीला लगेच उत्तर देत राहिल्यापेक्षा विचार करा, शांत राहा आणि मग शांत मनाने निर्णय घ्या. आणि मग बघा, तुम्हाला जी प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची सवय आहे ती तुम्ही हळूहळू बंद करा. स्वतःचा आत्मसन्मान जपा. जर कोणी वारंवार तुमचा अपमान करत असेल तर ते सहन करणं म्हणजे मोठेपणा नाही. शांतपणे त्यांना ठामपणे उत्तर द्यायला शिका. कारण कधीकधी आपला आत्मसन्मानसुद्धा जपायला हवा. इतरांना आपण प्रत्येक वेळी हो म्हणतो किंवा मी त्यांना नकार कसं देऊ किंवा अनेक गोष्टी अपमानास्पद असल्या तरी त्या स्वीकार करणंच प्रत्येक वेळी गरजेचं नसतं. कधीकधी आपण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून कोणत्याही गोष्टी करायला तयार होत असतो. पण तसं न करता स्वतःचा स्वाभिमान जपायला शिका. ही रागाची भाषा नाही, ती आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा आत्मसन्मान कुठे कशाप्रकारे त्याचा मान ठेवायचा आणि कशाप्रकारे बोलायचं या गोष्टी बोलायला नक्की शिका. अनुभवातून या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता. कारण अनेकदा असं होतं की आपल्याला मनापासून ती गोष्ट करायची नसते, पण इतरांच्या मर्जीसाठी किंवा इतरांनी करायला सांगितलं आहे त्यामुळे आपण त्या गोष्टी करायला होकार देतो. पण असं न करता स्वतःचा प्रत्येक वेळी आत्मसन्मान जपायला नक्की शिका. तुमच्या कामाने उत्तर द्या. वाद घालण्यापेक्षा वेळ वाया घालवू नका. कारण अनेकदा असं होतं की परिस्थिती खूप वेगळी असते आणि त्यावर सतत उत्तर देत बसण्यापेक्षा किंवा प्रत्येक वेळी इतरांना तुमचं स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा तुमच्या त्या परिस्थितीनुसार कामानेच उत्तर द्यायला शिका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमचं यशच तुमचं उत्तर बनेल. लोक शब्द विसरतात पण यश कधीही विसरत नाहीत. त्यामुळे अनेक अपमानांचा बदला किंवा इतर गोष्टींचा बदला घेण्यापूर्वी किंवा इतरांना स्पष्टीकरण देण्यापूर्वी तुम्ही स्वतः काय आहात याचा विचार नक्की करा आणि मग तुमची वेळच त्यांना उत्तर नक्की देईल. प्रत्येक वेळी इतरांच्या मर्यादा ठरवा. कारण प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात जागा देणं महत्त्वाचं नसतं. अनेकदा असं होतं की आपण आजूबाजूच्या नात्यांचा किंवा इतर गोष्टींचा विचार करून प्रत्येकाला उत्तर देत बसत नाही किंवा जे सतत नकारात्मकता पसरवतात त्यांच्यापासून अंतर ठेवत नाही. आपल्याला असं वाटतं
की हे तर आपल्यासोबत रोजच असतात, किंवा ह्यांना मी अचानक काय बोलू, या गोष्टींचा सतत विचार करून आपण आहे त्या ठिकाणी योग्य निर्णय न घेता आज इतर लोक बदलतील, उद्या बदलतील, अशा प्रकारे त्यांना वेळ देत असतो. पण अनेकदा असं होतं की पुढचे लोक कधीच बदलत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गोष्टी, तुमचे निर्णय कशा प्रकारे घ्यायचे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवल्यामुळे तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह लोक असतील की पॉझिटिव्ह हे तुम्ही स्वतः ठरवू शकता, आणि त्याच दृष्टिकोनातून तुमच्या आयुष्यावर त्याचा कशा प्रकारे परिणाम व्हायचा हे तुम्हाला नक्की कळेल. त्यामुळे सकारात्मक लोकांनाच तुमच्या आयुष्यामध्ये ठेवा. कधीही जास्त बोलणारा व्यक्ती महत्त्वाचा नसतो. जास्त बोलणं ही कधीकधी बडबडसुद्धा वाटू शकते. त्यामुळे कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा. एखादं काम तुम्हाला करायचं आहे किंवा एखादं काम तुम्ही करत आहात, एखाद्या ठिकाणी कुठे गेला आहात, तर तिथे जास्त बडबड करू नका. कारण अनेकदा असं होतं की जास्त बडबड केल्यामुळे महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण विसरून जातो, किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टींना फोकस करायचा आहे तेवढा फोकस तुम्हाला वाटत नाही. त्यामुळे अनेकदा बडबड करण्यापेक्षा निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत बसत नाही. तो लोकांचं वागणं पाहतो, त्यातून शिकतो आणि योग्य वेळी योग्य ते निर्णय घेत असतो. त्यामुळे निरीक्षणातून या गोष्टी शिकण्याचा नक्की प्रयत्न करा. इतरांना बोलल्याबद्दल किंवा त्यामुळे तुमची चिडचिड होत असते, किंवा इतर लोक तुम्हाला ज्या वेळेस बोलायला लावतात त्यावेळेस त्यांना लगेचच उत्तर कधीही देत बसू नका. आणि मग बघा, तुमची वेळच त्यांना एक दिवस नक्की उत्तर देईल. एका सिंहाला एक कुत्रा सतत भुंकून त्रास देत होता. लोकांनी सिंहाला विचारलं, तू याला उत्तर का देत नाही? तो सतत दुर्लक्ष करत होता. तेव्हा सिंह म्हणाला, जर मी प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यामागे धावू लागलो तर लोक मला सिंह नाही कुत्रा समजतील. त्याचप्रमाणे माणसांचंही असतं. आपण अनेक लोकांना जेव्हा महत्त्व देतो किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर देत बसतो, त्यावेळेस सामान्य लोकांसारखेच आपणही तसेच दिसू लागतो. त्यापेक्षा तुमच्या भावनावर त्यावेळेस नियंत्रण करून तुमच्या वेळेला उत्तर द्यायला शिकवा. मग बघा, तुम्हाला अधिक मजबूत बनल्यासारखं वाटेल. भावनावर नियंत्रण ठेवा. रागाच्या क्षणी बोललेले शब्द आयुष्यभराची जखम बनवू शकतात. आधीच कोणीतरी म्हटलं आहे की मारलेले वळ बुजतात, पण बोललेले शब्द कधीही बुजत नाहीत. त्यामुळे भावनावर नियंत्रण ठेवून कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजेत याकडे लक्ष द्या. उत्तर देण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा की खरंच हे यावेळी मी जे निर्णय घेतोय किंवा जे बोलतोय ते योग्य आहे का? हे बोलल्यानं माझं आयुष्य चांगलं होणार आहे की वाईट? कारण त्या गोष्टींचा परिणामच तुमचं आयुष्य ठरवेल. जर उत्तर नाही असेल तर शांत राहणं योग्य असेल. त्यामुळे प्रत्येक वेळी उत्तर देऊ नका. आत्मविश्वासाने जगा. ज्याला स्वतःची किंमत माहिती असते तो दुसऱ्यांकडून मान्यता मागत नाही. जो स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो त्याला इतर गोष्टींकडे वेळ देण्यासाठी कधीच जास्त वेळ नसतो. त्यामुळे इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित करा. अशा व्यक्तीला कमी लेखणारे लोक हळूहळू स्वतःच मागे पडतात. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास लक्षात घेऊन कोणतेही निर्णय घ्या. लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आवाज चढवण्याची गरज नसते. तुमचा संयम, तुमचा आत्मविश्वास, तुमचा आत्मसन्मान आणि तुमचं यश हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. त्यामुळे अनेकदा विनाकारण बडबड करण्यापेक्षा योग्य वेळच आपली ठरवत असते. लक्षात ठेवा, कमकुवत माणूस प्रत्येक गोष्टीवर रागवतो किंवा तो बडबड करत असतो, पण मजबूत माणूस प्रत्येक परिस्थितीवर स्वतः नियंत्रण ठेवत असतो. तो आपल्या कामातून स्वतःचं महत्त्व किंवा आपली ओळख वेगळी निर्माण करत असतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला चिडवण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना तिथेच उत्तर कधीही देऊ नका. स्वतःची किंमत वाढवा. कारण जगात सर्वात मोठा बदला म्हणजे स्वतःचं इतकं यशस्वी बनवणं की समोरच्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली पाहिजे. त्यामुळे
कधीही कोणतेही निर्णय घेताना किंवा एखादी गोष्ट करण्याच्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा आणि तुमचे निर्णय चूक आहेत की बरोबर याचा विचार अनेकदा करूनच मग इतरांना त्यावेळी उत्तर द्या. इतर लोक जेव्हा तुम्हाला सतत बोलत असतात त्यावेळी आपल्याला वाटतं याला आत्ताच उत्तर दिलं पाहिजे, पण इथेच बहुतेक लोक चूक करून बसतात. कारण भांडण करून जिंकलेली लढाई काही मिनिटे टिकत असते, पण शांत राहून जिंकलेला सन्मान आयुष्यभर टिकत असतो. तो तुमची वेगळी ओळख निर्माण करत असतो. त्यामुळे लगेचच उत्तर देऊ नका. प्रत्येकाला उत्तर देणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं असंच असतं. जर रस्त्यावर एखादा अनोळखी माणूस तुमच्यावर ओरडू लागला तर तुम्ही त्याच्यासोबत तासभर भांडाल का? नाही. मग आयुष्यातही प्रत्येक व्यक्तीला उत्तर देण्याची अजिबात गरज नाही. तुमची वेळ आणि ऊर्जा मौल्यवान आहे. ती चुकीच्या लोकांवर खर्च अजिबात करू नका. शांत राहा, गप्प बसू नका. शांत राहणे म्हणजे अन्याय सहन करणं असं होत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ठाम आवाजात पण आदराने बोला. माझ्याशी अशा पद्धतीने बोलणं मी सहन करणार नाही. या गोष्टीमध्ये तुम्ही अनेकांना उत्तर नक्की देऊ शकता. हे वाक्य अनेक भांडणं संपवू शकतं किंवा तुमची किंमत, स्वतःची ओळख ठरवू शकतं. तुमच्या भावनांना दुसऱ्यांच्या हातामध्ये अजिबात देऊ नका. काही लोक तुमचं बटन दाबतात आणि तुम्ही लगेच इतर बोलता किंवा अनेक गोष्टींवर रिॲक्ट होता, पण तसं न करता म्हणजेच तुमच्या भावनांचा रिमोट त्यांच्या हातात कधीही ठेवू नका. तुमचा मूड, तुमचा आनंद आणि तुमची शांती दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून कधीही ठेवू नका. तुम्ही तुमचे निर्णय घेऊन तुम्हाला कसं वागायचं आहे किंवा यावेळी मला कसा निर्णय घ्यायचा आहे हे स्वतः ठरवू शकता. मर्यादा आखायला शिका. प्रत्येक नात्याला सीमा असलीच पाहिजे. जो वारंवार अपमान करतो त्याला वारंवार संधी अजिबात देऊ नका, कारण कधीकधी अंतर ठेवणं हेच प्रभावी उत्तर असतं. त्यामुळे प्रत्येकाला त्याची मर्यादा दाखवून द्यायला शिका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की लोकांच्या टीका करण्याऐवजी तुमच्याकडून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील. पण जेव्हा तुमचं काम बोलायला लागतं तेव्हा त्यांचे शब्द आपोआप शांत होतात. तुमची प्रगती तुमचा आवाज बनली पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, इतर लोकांना बोलून उत्तर देण्यापेक्षा तुमची वेळ त्यांना उत्तर नक्की देईल. प्रत्येक वादाचा शेवट तुमचंच वाक्य असलं पाहिजे हा हट्ट सोडून द्या. कारण काही लोकांचा शब्दांचा शेवट बोलून करतात, पण असं न करता तुम्ही शांत राहून त्यांना उत्तर नक्की देऊ शकता. त्यामुळे तुम्ही हरता असं कधीच होत नाही, कारण शांत राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की मला जे अपेक्षित होतं किंवा ज्या गोष्टी मला याच्याकडून अपेक्षित होत्या त्या साध्य झाल्या नाहीत. उलट तुमची मानसिक शांतता तुम्ही जिंकलेली असेल. कारण त्यांचं कधीकधी असंही म्हणणं असतं की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये त्रास झाला पाहिजे किंवा इतर गोष्टीमुळे तुम्हाला जो त्रास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. त्यामुळे त्यांना या गोष्टीतूनच तुमची स्वतःची किंमत दाखवून द्या. जर तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल तर जगही तुमच्यासोबत तसंच वागेल. स्वतःचा आदर करा आणि स्वतःचं काम करत राहा आणि स्वतःला कधीही कमी लेखू नका. कारण अनेकदा आपण असं करतो की इतरांना महत्त्व देऊन स्वतःला कमी लेखत असतो, पण तसं न करता स्वतःची किंमत ओळखायला शिका. भांडण करून लोकांना हरवणं सोपं आहे, पण स्वतःच्या स्वाभिमानाने उत्तर देणं मोठ्या माणसाची ओळख असते. आजपासून एक निर्णय घ्या. कोणीही तुमची शांती हिरावून घेऊ शकणार नाही. कोणी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. ज्याला स्वतःची किंमत माहिती असते त्याला जगाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नसते. त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करत बसू नका. तुमची वेळ नक्की उत्तर देईल. कारण शांत राहणं हा कमकुवतपणा अजिबात नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.